भारताने हे लक्षात नाही घेतलं त्या काळात, की आधी भांडवलशाही येते, की ज्याच्यामध्ये संपत्ती निर्मिती होते आणि मग त्याच्या वाटपाचा प्रश्न येतो. त्या आधी जगात भांडवलशाही आली आणि मग समाज विकसित झाला. भारतात मुळात भांडवलशाही आलीच नाही कधी. संपत्ती निर्मितीच झाली नाही. जर संपत्ती निर्मितीच झाली नसेल, तर वाटप कसलं करणार? मग आपण वाटप काय करत होतो? तर आपण गरिबांमध्ये गरिबीचे समान वाटप केलं आणि सगळ्या गरिबांना समान प्रकारे गरीब करून टाकलं. तर त्याला काय अर्थ आहे म्हणजे? ही ती कुठली अचिव्हमेंट आहे? पण अशा प्रकारे मग 90ला आपण थोडी जाग आली, की जेव्हा आपला जो आर्थिक बाप होता USSR तो कोसळला आणि आता लक्षात आलं, की आपण त्या मागे बोट घेऊन चाललो होतो आणि आपणही दरीमध्ये कोसळणार. तेव्हा मात्र आपण दिशा बदलली आणि मग मात्र आपण LPG धोरण खिवटी घेतलं आणि मग पाथ करेक्शन केलं. फक्त तेव्हाही मनमोहन सिंग म्हणाले, की मी दुसरा नेहरू आहे. समाजवादाच्या विरुद्ध नाहीये आणि एकंदरीत समाजवादी ध्येयांसाठीच चाललो आहोत. कधी-कधी 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे यावं लागतं. असा त्यांनी दावा केलाय. शेवटी समाजवादच आणायचा आहे, पण तात्पुरता आम्ही ॲडजस्टमेंट करतो आहोत.